तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनानंतर मुंबईकरांनी संताप व्यक्त केलाय। काय म्हणतायत मुंबईकर आपण ऐकूयात। खाद्यतेल कमी करून काय पाण्यामध्ये जेवण बनवायचं, ते पण काय तेल पण खाणारच आहेत ना, ते पण तेल सोनं कोण खरेदी करतच नाही, एवढं महाग केलंय तर कोण खरेदी करणार आहे। मोदी बोलणार आता गरमी वाढली आहे, कपडे काढून फिरा, मग काय कपडे काढून फिरायचं, काय फायदा त्या मोदीचा। फक्त त्यांना सत्ता हवी आहे स्वतःचे खिशे भरण्यासाठी। तेल कमी जर वापरलं ना हार्ट अटॅकचं प्रमाण येणार नाही, मीठ कमी वापरलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण येणार नाही। पंतप्रधान जे सांगतात हे 100 वेळा विचार करूनच सांगतात। अहो खाद्यतेल वापरून वापरून चरब्या होऊन हार्ट अटॅक होऊन माणसं मेली तरी ते बाया घरच्या ऐकतीच नाहीत। डबा संपला तेल आणा, डबा संपला तेल आणा। जो मुंबईचे राहणार आहे त्यांनाच कम्युट करायला इतकं अवघड होतं। वर्क फ्रॉम होम तुम्ही म्हणताय लोकल टू पब्लिक, बट हॅव यू मेड इट मॅन्डेटरी टू द कॉर्पोरेट्स की तुम्ही वर्क फ्रॉम होम कंपल्शन केलं पाहिजे। माणसांनी जगणंच कमी केलं पाहिजे, मला असं वाटतं, आहे की नाही। ऐसे कैसे कम होगा बताइए। अब तो डॉक्टर सब खाने के लिए मना कर देते हैं, तो आदमी जिएगा क्या, खाएगा क्या। सब सोचते हैं तेल कम खाए, लेकिन बगैर तेल का पानी में खा सकता है क्या? नहीं हो सकता ना, कभी नहीं हो सकता। तो फिर हे खाऊ नका ते खाऊ नका, पेट्रोलचा भाव, डिझेलचा भाव, गॅसचा भाव कुठवर झेलणार माणूस। आत्महत्येशिवाय पर्यायच नाही ना माणसाला। हा काय करणार।